नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं YouTube चॅनल क्राईम फॅक्ट्स. मित्रांनो, रणजित निंबाळकर खून प्रकरणाला आता 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये रणजित निंबाळकर खून प्रकरणामध्ये काय काय घडामोडी घडल्या आणि त्याच्यामध्ये नेमक्या काय काय अपडेट होत्या हे आतापर्यंत मी तुमच्यापर्यंत वेळच्या वेळेत पोहोचवत आलेलो आहोत. मात्र या घटनेला 1 वर्ष होत असतानाच कायदेशीर आणि कायद्याच्या पलीकडच्या कोणकोणत्या घटना या प्रकरणाशी निगडीत घडल्या हे देखील आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आज जवळपास 1 वर्ष झाल्याच्या नंतरही रणजित निंबाळकर खून प्रकरण अद्यापही चर्चेत आहे. नेमकं ह्या वर्षभरात काय काय घडलं, घटनाक्रम काय होता आणि सध्या या केसची नेमकी स्थिती काय आहे याच्यावरच सांगणारा हा आजचा व्हिडिओ. बैलगाडा शर्यत या क्षेत्रामध्ये रणजित निंबाळकर हे एक नावाजलेलं नाव अचानक पुढे आलं होतं. रणजित निंबाळकर तसं पेशानं पाहिलं तर ते एक शिक्षक होते, म्हणजेच ते पोलीस भरती किंवा अन्य वेगवेगळ्या भरतींच्या संदर्भातल्या अकॅडमी चालवत होते. काही मित्रांच्या सोबतीनं संगतीत येऊन त्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये पदार्पण केला. बघता बघता त्यांनी 2 बैलही विकत घेतले. सर्जा आणि सुंदर ही त्यांची नावाजलेली बैलजोडी. त्यामध्येच सुंदर बैलाचा व्यवहार झाला. सुंदर बैलाचा व्यवहार झाला आणि तेव्हापासूनच रणजित निंबाळकर यांच्या आयुष्याला घरघर लागायला सुरुवात झाली. सुंदर बैल हा निंबूत येथील गौतम काकडे यांना विकला. गौतम काकडे यांच्याशी झालेला व्यवहार आणि त्या व्यवहारातल्या अपूर्ण गोष्टी याच्यातून गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यामध्ये वाद होऊ लागले होते. रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामधले हे वाद विकोपाला गेले आणि अखेर याच्यातूनच रणजित निंबाळकर यांची हत्या झाली. रणजित निंबाळकर यांचा खून हा गौतम काकडे यांच्या राहत्या घरी झाला. विशेष म्हणजे तो खून पिस्तुलातून गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडालेली आपण पाहायला मिळतं. महाराष्ट्रातलं बैलगाडा क्षेत्र हादरून गेलं होतं. रणजित निंबाळकर आणि त्यांची बैलजोडी ही चर्चेत होती. बैलगाड्यातील प्रत्येक मैदानामध्ये रणजित निंबाळकर यांची सर्जा आणि सुंदरची जोडी टॉप मध्ये धावत होती. गुलालात राहणारी ही कायमची जोडी असल्यामुळं या जोडीनं मालकाचं हे नाव तितकंच गाजवलेलं होतं. त्यात सुंदरचा व्यवहार झाला आणि सुंदरच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर म्हणजे सुंदरच्या मालकाची हत्या झाली. त्याच्यामुळं बैलगाडा क्षेत्रामध्ये एकच हाहाकार उडाला होता. बरं, आता बैलगाडा क्षेत्र एकतर अगोदरच कायद्याच्या पेचात सापडलेलं क्षेत्र होतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर म्हणजे बंदी उठल्याच्या नंतर बैलगाडा क्षेत्र पुन्हा एकदा जोमात सुरू झालं. मात्र बैलगाड्याच्या या व्यवस्थित आणि शिस्तबद्धपणे सुरू असलेल्या या क्षेत्राला, या खेळाला, या खुनाच्या घटनेनं मात्र गालबोट लागलं. रणजित निंबाळकर यांचा खून झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांना गोळ्या लागल्या त्यावेळेस त्यांना बारामतीतल्या हॉस्पिटलमधून पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये तिकडे दाखल करण्यात आलेलं होतं. रणजित निंबाळकर यांचा पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस बैलगाडा क्षेत्रामध्ये रागही व्यक्त झाला. कारण बैलाच्या व्यवहारातून एखाद्या मालकाची हत्या होणं हे बैलगाडा क्षेत्रातील मालक, चालक आणि बैलगाडा प्रेमींना हे पटलेलंच नव्हतं. सगळ्यात महत्वाचं काय की खून करणारे सुद्धा बैलगाडा क्षेत्रातील एक टॉपचं नाव असलेलीच माणसं होती. म्हणजे कोण तर गौतम काकडे. गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यामध्ये सुंदर बैलाच्या व्यवहारातून वाद झाला. तो वाद मिटवण्यासाठी गौतम काकडे यांच्याच घरी त्या दिवशी मीटिंग चालू होती आणि त्या मीटिंगचं पर्यावसन शिवीगाळीत झालं. नंतर भांडणात झालं आणि त्याच्यातूनच गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वर मधून रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी घातली. त्याच्यामध्ये रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला. आता हे मृत्यू झाल्याच्या नंतर गौतम काकडे हे या भागातील म्हणजे बारामती तालुक्यातील एक प्रतिष्ठित घराणं होतं. त्याच्यामुळं या केसमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो, पोलिसांवरती दबाव येऊ शकतो आणि आरोपींना वाचवलं जाऊ शकतं, अशा प्रकारची भीती बैलगाडा
शौकीनांना, विशेषतः रणजित निंबाळकर यांच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांना वाटत होती. मात्र त्या काळामध्ये वडगाव निंबाळकरच्या पोलिसांनी चोख कामगिरी बजावली आणि या घटनेतील सगळ्या आरोपींना अटक केलं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शहाजी काकडे, जे या भागातील खूप मोठं प्रस्थ आहे, त्यांचं देखील नाव आलं होतं. मात्र त्यांचं नाव आलं होतं फक्त पुरावा नष्ट केल्या प्रकरणी. त्यामुळं अगदी चार्जशीट गेल्यानंतर काही महिन्यात शहाजी काकडे यांना या प्रकरणात जामीन झाला. मात्र उर्वरित आरोपी म्हणजेच गौतम काकडे, गौरव काकडे आणि इतर त्यांचे 3 कामगार आणि 1 दिवाणजी या सर्वांना मात्र अद्यापही जामीन झालेला नाही. एकूणच ह्या प्रकरणानंतर निंबाळकर कुटुंबामध्ये देखील वेगवेगळ्या विषयावरून वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजेच काय की सुंदरचा ताबा परत मिळवण्यासाठी एकीकडं अंकिता निंबाळकर ह्या प्रयत्न करत होत्या, तर दुसऱ्या बाजूला सर्जा हा विकला जाऊ नये याच्यासाठी त्यांचे बंधू म्हणजेच रणजित निंबाळकरांचे बंधू अभिजित निंबाळकर हे देखील प्रयत्न करत होते. मात्र कौटुंबिक वादातून किंवा कौटुंबिक वाद हा पुन्हा चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्यांच्यात आपापसात तडाजोडी झाल्या. शेवटी जो रणजित निंबाळकरांच्या नावावरती धावणारा जो सर्जा नावाचा बैल होता, याचा देखील व्यवहार झाला आणि सर्जा देखील विकला गेला. त्याच्यामुळं रणजित निंबाळकर हे बैलगाडा क्षेत्रातलं जे नाव आहे ते जवळपास संपुष्टात आलं. कौटुंबिक वादामध्ये जास्त न पडता बैलगाडा क्षेत्रातील लोकांनी आता रणजित निंबाळकर यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीवरती जोर धरला आहे. कौटुंबिक वाद बाजूला ठेवले तर रणजित निंबाळकर यांना न्याय मिळवण्यासाठी अंकिता निंबाळकर यांची देखील धडपड आपल्याला आजही चालू दिसते. कारण सध्या नुकताच गौरव काकडे आणि त्यांच्या इतर एका साक्षीदाराचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे. या बाबतीत अंकिता निंबाळकर यांनी पुण्यातील एका नामांकित वकिलांची नियुक्ती केलेली देखील आपल्याला दिसून येतं. बारामतीमध्ये ज्यावेळेस या दोन्ही आरोपींनी जामीन मांडलेला होता, त्यावेळेस त्यांना प्रखर विरोध करून या दोन्ही आरोपींचा जामीन सध्या फेटाळण्यात आलेला आहे. एकंदरीतच काय की बैलगाडा क्षेत्रामध्ये रणजित निंबाळकर हे नावाजलेलं नाव होतं. बघता बघता बैलाच्या व्यवहारातून त्यांची हत्या झाली आणि ह्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झालं. दरम्यानच्या काळामध्ये रणजित निंबाळकर यांची कन्या जी अंकुरन, तिचा मात्र या बैलगाडा क्षेत्रातील लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी मान ठेवला. अनेक लोकांनी तिला भाची म्हणून मान दिला, तर अंकिता निंबाळकर यांना बहीण म्हणून मान दिला. मात्र ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या गोष्टी कायद्याला धरून होणार होत्या त्या मात्र पोलिसांनी आपल्याला चोख बजावलेल्या दिसतात. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे या घटनेतील चार्जशीट. या घटनेतलं चार्जशीट हे अत्यंत मजबूत आणि सबळ पुराव्यासहित बनवण्यात आलेलं आहे. ह्या घटनेतलं चार्जशीट जर पाहिलं तर या घटनेतला जो तपास पाहिला तर अत्यंत चोख तपास वडगाव निंबाळकरच्या पोलिसांनी केलेला दिसतो. याच तपासामुळं आतापर्यंत या आरोपींना जामीन झाला नाही असं दिसतं. मात्र आता 1 वर्षानंतर येणाऱ्या काळामध्ये ही केस जलद गतीने चालेल असं दिसतं. त्याचं कारण असं की गौतम काकडे यांनी ज्यावेळेस हायकोर्टमध्ये बेल जामीन अर्ज मांडलेला होता, त्यावेळेस हायकोर्टानं या घटनेमध्ये काही डायरेक्शन दिलेले आहेत. हायकोर्टानं ट्रायल कोर्टा म्हणजेच जिल्हा न्यायालयाला आदेश केलेले आहेत की 9 महिन्यामध्ये ही केस चालू करा. म्हणजेच काय, जर 9 महिन्यामध्ये ही केस चालू नाही झाली तर गौतम काकडे हे पुन्हा एकदा हायकोर्टमध्ये जामिनासाठी अर्ज करू शकतात. पुन्हा एकदा मुदतवाढ झाली तर लवकरच ह्या केसची ट्रायल सुद्धा आपल्याला चालू झालेली पाहायला मिळेल. एकंदरीतच काय की रणजित निंबाळकर यांना न्याय कधी मिळणार, त्यांच्या बाबतीत त्यांची हत्या झालेली आहे, त्यांच्यातल्या आरोपींना शिक्षा लागणार का नाही, अशा प्रकारच्या अपेक्षा रणजित निंबाळकर यांच्या फॅन फॉलोअर्स लोकांकडून आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत वर्षभरामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या ज्या घटना आहेत त्याच्यातील काही चांगल्या, ज्या सकारात्मक आहेत, तर काही मनाला वेदना देणाऱ्या देखील घडलेल्या आहेत. मात्र ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पुन्हा एकदा बैलगाडा प्रेमी आणि रणजित निंबाळकर प्रेमी हे मात्र त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करत आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही केस किंवा ह्या केसची ट्रायल लवकरात लवकर सुरू होईल आणि रणजित निंबाळकरांना न्याय मिळेल अशी अपेक्षा रणजित निंबाळकरांचे चाहते करत आहेत. आपण देखील येणाऱ्या काळात ह्या सगळ्या प्रकरणात काय होतंय हे आपण पाहत राहणार आहोत. तुर्तास रणजित निंबाळकर यांच्या
या घटनेला 1 वर्ष झालं आणि त्या वर्षामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये काही सुखद आणि काही दुःखद असे प्रसंग मात्र या बैलगाडा क्षेत्रातील प्रेमींना पाहायला मिळालेले आहेत. तुम्हाला देखील या वर्षभरात झालेल्या घटनांबद्दल काय म्हणायचं आहे ते नक्कीच योग्य शब्दामध्ये आणि संविधानिक शब्दामध्ये कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.